नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण खूप साधीच अशी बिर्याणी बनवणार आहोत. एकदम साधी आणि सिंपल ना. त्याच्यात काही दुसरं म्हणजे असं चिकन बिर्याणीचाच मसाला पाहिजे ना, याचाच मसाला पाहिजे, तसा नाही. असा आपला साधारण मसाला आपण टाकणार आणि झणझणीत आणि चणचणीत अशी बिर्याणी साधी आणि सोपी करणार. तर त्याच्यासाठी आपण बासमतीने असे साधे तांदूळ घेतलेले आहे. बघा, एकदम साधे तांदूळ. ते तांदूळ प्रथम घेतलेले साहित्य. त्याच्यानंतर हा खडा मसाला याच्यात अद्रक, लसूण आणि खडा मसाला, थोडी बडीशोप ही तळून घेतलेले आहे, मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे. त्याच्यानंतर हा कांदा घेतला, कोथिंबीर घेतली, तेजपान घेतले आणि वेलचा मसाला घेतला आहे आणि हे टमाटे घेतले आणि हे मिरच्या. आणि तर हे बघा, असं आपण साहित्य घेतलेलं आहे. आता याच्यात खाली आपण मीठच टाकणार आहोत. हे साहित्य आपण घेतलं आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, पातेलं. तर आपण पातेल्यावरती ठेवलेलं आहे. कशी बिर्याणी बनवता मी ते तुम्हाला दाखवत आहे. साधे आणि सोपे बनवणारे साहित्य घेतलेलं तुम्हाला दाखवलं आहे. याच्यात मीठ आणि थोडं हळद घेतलेलं आहे. मीठ टाकावंच लागतं. ते असं साहित्य घेतलं आहे. हे पातेलं घेतलं आहे. पातेल्यात आपण तेल टाकणार आहोत. तर तेल टाकलेलं आहे आपण आता त्याच्यात प्रथम काय टाकणार आहोत आपण, हे बघा, हा खडा मसाला आणि तो बिर्याणी मसाल्यासाठी आपण तयार केलेला घरी हा मसाला. तो असा खमंग असा त्याला तळून घेणार आहोत. आता हा खमंग असा तळणार आहोत. त्याच्यानंतर आपण तेजपात टाकणार आहोत. हा कढीपत्ता टाकणार आहोत आणि हा एवढंच मसाला टाकणार आहोत. कडक आणि असा खरपूस असा सगळ्याकडे मसाला हा भाजला गेलेला आहे, खमंग असा. आपण कांदा टाकणार आहोत. थोडंसं पाणी टाकणार आहोत. तो मसाला जळतो ना म्हणून. कढई, टमाटे, कोथिंबीर, सर्वच असं खमंग असं मस्त हलवून घेणार आहोत. छान असं हलवून घेणार आहोत आपण. असं मस्तपैकी साधी आणि सोपी बिर्याणी बनवणार आहात. आता आपण हे तांदूळ धुवून घेणार आहोत. हा बघा, खमंग असा मस्तपैकी मसाला परतलेला आहे साध्या बिर्याणीचा. असा मस्त असा परतलेला आहे मसाला. बघा, आता त्याच्यात आपण चवीसाठी मीठ टाकणार आहोत. चवीला मीठ टाकले. हे परत थोडीशी हळद टाकणार आहोत. तर ते थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत. परत असं खमंग असं मस्त हलवून घेणार आहोत. बघा, कसं झणझणीत आणि चमचमीत मस्त हलवलं आहे. तयार होतो मसाला. बघा, मसाला असा मस्त झणझणीत आणि चमचमीत तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यावर तांदूळ सोडणार आहोत. तांदूळ धुतलेले आपण तांदूळ सोडलेले आहेत. तर तांदूळ आपण चांगले हलवून त्याच्यावर थोडं अजून गरम पाणी सोडणार आहोत.
आता आपण हलवून घेणार आहोत चांगलं गरा. आता तांदूळ सोडलेले आहे गरा चांगलं मस्तपैकी आपण हलवून घेतलेले आहे बिर्याणी साधी आणि सोपी. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत उकळण्यासाठी. हे बघा आपलं त्या चिकनचा सूप आपण काढून घेतलेला आहे. या पद्धतीने सूप आपण तयार करणार आहे. आपलं चिकनमधला हा सूप चांगलं शिजून गेलेलं आहे कोंबडीचं. आता आपण बघा आता आपण चिकन याच्यात टाकणार आहोत. ते खमंग असं शिजलेलं आहे. हे बघा खमंग असं हे शिजलेलं आहे. तर आपण अशी गरा ही साधी आणि सोपी बिर्याणी बनवलेली आहे. तर मित्रांनो हे पहा, चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर या पद्धतीने आपण ही बिर्याणी आता टाकली आहे. आता आपली बिर्याणी ही शिजत आहे. आता आपण याच्यावर ताट ठेवणार आहोत. साधी सोपी बिर्याणी आज आपण शिजायला टाकली आहे. हा चिकनचा सूप आपण बनवलेला आहे. बिर्याणी चिकन टाकले त्याच्यातून सूप आपण काढलेला आहे. चला मैत्रिणींनो आपण आता झाकण काढून बघूया. वाव काय मस्त अशी बिर्याणी झणझणीत आणि चमचमीत आणि मस्तपैकी स्वाद सुटलाय. आपली बिर्याणी बनत आहे. पातेल्यामध्ये कशी केली तुम्हाला दाखवलेली बी मी, साधी आणि सोपी. आपण हलवून घेऊया. आता आपण चांगली अशी मस्त हलवून घेतली आहे. अशी मस्त शिजत आहे बिर्याणी आपली. गदा आपण गॅस कमी करून आता झाकण ठेवूया. आता गॅस कमी केलेला आहे. चला मैत्रिणींनो आता आपण पातेल्याचं झाकण उचलून बघूया. अरे वाव काय बिर्याणी झाली बघा. साधी सोपी अशी आपण बिर्याणी बनवलेली आहे. बघा कशी खमंग अशी बिर्याणी झालेली आहे. बिर्याणी करताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या पद्धतीनेच तुम्ही ही साधी बिर्याणी बनवा आणि खाऊन बघा. चॅनलला लाईक करा. हे बघा किती मोकळी एकदम मोकळे शेती तिचे अशी मोकळे आणि एकदम खायला बी टेस्टी साधी सोपी. मुलांना तिखट नाही लागणार. लहान मुलं बी खाऊ शकतात आणि शहाणे बी खाऊ शकतात आणि म्हातारी बी खाऊ शकतात. तर अशा पद्धतीची बिर्याणी बनवा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अब आता आपली कोशिंबीर बी तयार झालेली बघा कशी. अशी कोशिंबीर आपण तयार केलेली आहे त्या बिर्याणी बरोबर खायला.
तर बघा कशी मस्त अशी कोशिंबीर तयार झालेली आहे. आता बिर्याणीचा मस्तपैकी मेज मारून घेऊया आपण. बेत मारू आज. अशी बिर्याणी बनवा, साधी आणि सोपी. ना त्याच्यात जास्त खडा मसाला ना तिखट मसाला, साधाही मसाला टाकायचा आणि साधी आणि सोपी बनवायची. आरोग्याला बी चांगलं असतं. लय चमचमीत नाही, लय झणझणीत नाही, असे मोकळे असं. तर हे बघा आपण बनवले. त्याच्याबरोबर सॅलड आहे खायला, कोशिंबीर. कोणी सॅलड, कोणी काय बोलतं. हवं किती छान पद्धतीचं असं मी बनवलेलं आहे. खा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा या पद्धतीने आपली बिर्याणी तयार झालेली आहे, झणझणीत आणि चमचमीत. त्याच्याबरोबर कोशिंबीर. बघा कशी मस्त अशी बनलेली आहे. अशी बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.